आहे ना तुमच्याकडे पुरावा? दाखवा ना. एक मिनिट, माझ्या मोबाईल मध्ये सुद्धा आहे. कुठे? हा म्हणजे समजा प्रॉब्लेम झालाच हार्ड ड्राईव्हचा तर बॅकअप असायला हवा आपल्याकडे, असं म्हणून फोन मधलं काही मटेरियल मी डिलीट केलं नव्हतं. दाखवते. जो मगाशी मी डिलीट केला. दाखवा ना. कुठे आहे पुरावा? नाही, ते सापडत नाहीये. हा, सापडत नाहीये. असं कसं शक्य आहे? पण मग आजपर्यंत माझ्या फोन मध्ये व्हिडिओ होता, आता नाहीये. पुरावा नाहीये? हे काय चाललंय सगळं? नाही समर, श्वेता आणि स्वानंदी बरोबर बोलतायत. त्या खोटं बोलत नाहीयेत. तो व्हिडिओ आम्ही स्वानंदीच्या फोनवर आणि या ड्राईव्ह मध्ये सेव्ह केला होता. आम्ही व्यवस्थित चेक केलं होतं. हे निकिता, म्हणजे तू सुद्धा या दोघींना सामील आहेस? निकिता, तुझ्याकडनं मला ही अपेक्षा कधीच नव्हती. राजवाडे, काहीतरी गडबड आहे. माझ्या फोन मधला व्हिडिओ डिलीट झालाय, पण विश्वास ठेवा, श्वेता खरं बोलते. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, माझ्या कानांनी ऐकलंय. आणि हे सगळं इतकंच नाहीये, अंशुमन तुमच्याबद्दल सुद्धा खूप वाईट बोलला होता. बस 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 बस. यापुढे मला अंशुमन बद्दल एकही शब्द ऐकून घ्यायचा नाहीये. घरात काय चाललंय दिसतंय ना तुम्हाला? मग हा सगळा तमाशा करण्याची काही गरज आहे? असं नाहीये हो, खरंच अंशुमन श्वेताशी. इनफ इनफ. जेवणावर का राग काढतो बाळा? 2-3 वर्षांपूर्वी भेटली ना रे तुला ती. तुम्ही दोघं प्रेमात पडलात, लग्न केलं, आणि आज एका छोट्याशा कारणावरनं ती तुला सोडून गेली. यासाठीच आम्ही तुला लहानाचं मोठं केलं होतं का रे? त्या मुलीसाठी इतकं रडतोयस का? ती तुझी इतकी सर्वस्व झाली आहे का? मग ती का नाही थांबली तुझ्यासाठी? तिने तुझा विचार का नाही केला? माझा रोहन तर असा नाही आहे ना, रडका. मला नाही बघवते असं. आणि तुला जर ती अशी रडताना सोडत असेल ना, तर तू सोडून दे तिला. घे घटस्फोट तिच्याकडनं, घे घटस्फोट तिच्याकडनं, घे घटस्फोट. खरंच म्हणजे खरंच हद्द झाली. या मुलीला मी इतके चान्स दिले, ती पुन्हा पुन्हा येते आणि माझ्या भावाच्या कॅरेक्टरवरती चिखलबेक करते. आता नाही, आता बस. आता हिच्याशी मी नाही, आता हिच्याशी पोलीस बोलतील. पोलिसांनाच फोन करतो. नाही नाही, राजवाडे ऐका, खरं तिची काही चूक नाही आहे हो. मी रेकॉर्डिंग केलं होतं. तिला नका बोलू, ती खरं बोलतीये. तिने आधीच खूप सहन केले. अहो, हा सगळा गोळ माझ्याकडनं झालाय. यू नो व्हॉट दादा, तू एक काम कर. तू आहे ना स्वानंदीचीच तक्रार कर पोलिसांना. ती अंशूवर बघावा तेव्हा आरोप करत असते रे. अर्पिता, गप्प बस जरा. श्वेता, मला वाटतं आपण ह्या विषयी नंतर बोलूया. आता तू निघालीस तरी हरकत नाही. तू का रडतोयस? माझ्यामुळे तुमच्यात सारखे प्रॉब्लेम्स होतात. मला कळत नाहीये वहिनी का हात धुवून माझ्या मागे लागल्यात, का माझ्यावर खोटा आरोप करतायत. अंशुमन, मी खोटं बोलत नाहीये, तू खोटं बोलतोयस. तू खरंच काल त्या क्लब मध्ये श्वेताला भेटला होतास. तू जे जे बोललास ना ते सगळं मी ऐकलंय आणि सगळं रेकॉर्ड केलंय. हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. जे काही आहे ते खरं खरं सांगून मोकळा हो.
बास झालं अरे. नको सतत 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 खोटं नको बोलूस. स्वानंदी, आता बस. हे बरोबर नाही. त्या मुलीवर मी विश्वास नाही का ठेवला. तुझ्यावर विश्वास ठेवला मी. तुझ्यावर विश्वास ठेवून मी माझ्या मुलावर हात उगारला सगळ्यांसमोर. पण तुझ्याकडे पुरावा नाहीये. नाही म्हणजे तू खोटं बोलतेस असं माझं म्हणणंच नाहीये. पण अंशुमन कशावर खरं बोलत नसेल, तो का खोटं बोलत असेल, कारण का पुरावा दोघांकडेही नाहीये ना. पुरावा जर दोघांकडेही नसेल तर आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा. काकू, विश्वास आपल्या माणसांवरती ठेवायचा असतो आणि यांना कळतच नाही आपलं कोण परक कोण. आता या मुलीनी एकदा त्यांना तोंडावर पाडून झालंय तरी पुन्हा तिच्यावरतीच विश्वास ठेवतायत आणि येऊन अंशुमनवरती वाटतं ते आरोप करतायत. स्वानंदी, खरं खरं सांग प्लीज, अंशुमनवर कसला राग आहे तुझा? म्हणजे त्यांनी असं काही केलंय का? तुला काही उलट बोललंय का? तुला ऑफेंड होईल एखादी गोष्ट असं काही त्यांनी केलंय का? तू स्पष्टपणे सांग. का तू असा म्हणजे का वागतेस असं तू त्याच्याशी? काकू, मी ह्यातलं काहीच माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी नाही करत आहे. नाही, वाटतंय तसंच ना. म्हणजे नाही, मी तसं म्हणत नाहीये, पण घरी आल्यापासून तू अंशुमनवर असं करतेस. अगं तुझी आई पण तसं वागते ना माझ्या अधिराशी. काल मी पार्टीला गेले होते अधिराच्या. अधिराला वाटेल ते बोलत होत्या त्या. वाटेल ते खूप, म्हणजे मला ऐकवत नव्हतं. तिच्या मैत्रिणींचा इन्सल्ट केला. पण मी काही बोलले का? मी उलट अधिरालाच सांगितलं ना तडजोड करायची असते म्हणून. आता ते लग्नातलं तर केवढं मोठं, इट वॉज अ ब्लंडर. यांच्याकडे अशी एक वस्तू आहे जी आमची आहे. सांगा आता या सगळ्यांना. या बांगड्या राजवाड्यांच्या आहेत. या आल्या होत्या आमच्याकडे गहाण ठेवायला. मी त्या ठेवून घेतल्या आणि मग त्यांना पैसे दिले त्या बदल्यात. पण त्याचा विषय मी कधी काढलाय नाही ना. आम्ही कोणीतरी काढतो का त्याचा विषय? मम्मा, अगं काय बोलतेस तू? आणि यात नंदुताईची काय चूक आहे? नाही, तू बोलतेस ते बरोबर आहे. हा तुझ्या मनाचा मोठेपण आहे. पण बघतेस ना काय काय चाललंय ते. अंशुमनवर कसले घाणेरडे गलिच्छ आरोप होत आहेत ते. कधी कधी ना माझ्या मनात असं येतं ना, हे सगळं बघायला मी का जिवंत आहे. काकू, तुमच्यात थोडी जरी डिसेन्सी असेल तरी मला असं वाटतं तुम्ही आत्ताच्या आत्ता काकूची माफी मागितली पाहिजे. नाही नाही नाही. मिस्टर राजवाडे, यावेळी मी माफी मागणार नाहीये.